लहानपण देगा देवा, लहानपण देगा देवा, मुंगी साखरे चारवा, लहानपण देगा देवा, लहानपण देगा देवा, जया अंगी मोठेपण तयात ना कठीण, लहानपण देगा देवा, लहानपण देगा देवा. बोल सद्गुरु माता सुदीक्षा सविंद्र हरदेवजी महाराज की जय. प्रेमाने बोला दन्नंकारजी. आज तुमच्या आमच्या जीवनामध्ये सुंदर असा सत्संगचा आनंद घेण्याचा योग प्राप्त होतोय. सूत दारावर लक्ष्मी, पापी के घर होय, तुलसी संगत साधकी. की पापी लोकांच्या घरी सुद्धा अनेक गोष्टी प्राप्त होतात, परंतु सातसंगत जी संतांची संगत आहे ही दुर्मिळ आहे आणि तुमच्या आमच्या जीवनामध्ये ती प्राप्त होत आहे. मग आज प्रत्येक वेळी ज्या वेळेस समयाला ईश्वराचा अवतार होतो त्यावेळेस प्रत्येक अवतार कर्म करत असताना प्रत्येक साधू संतांना त्या भाविक भक्तांना तोच एक संदेश दिला की बाबा रे, की परमात्म्याला जाणता येतं, परमात्म्याची अनुभूती करता येते. परंतु किती जरी भाई साधू संतांना सांगितलं की बाबा रे तुला यमयातना भोगावं लागतील, तुला अनेक जन्मामध्ये परत जन्म घ्यावा लागेल, मग वास्तविक पाहता तरीसुद्धा आजचा मानव मात्र संसारिक कर्म करत असताना कोणत्याही गोष्टीची भीती बाळगत नाही आहे. त्याला असं वाटतं की माझा जन्म संसार करण्यासाठीच प्राप्त झालेला आहे. आमच्या जीवनामध्ये गाडी बंगला शेती वाडी ह्या सगळ्या गोष्टी प्राप्त करण्यासाठी माझा जन्म मिळालेला आहे असं त्याला वाटत आहे. आणि तो सकाळपासून संध्याकाळपर्यंत इतका राबतोय की त्याचा देहभान विसरून जातोय की बाबा रे, मी कशासाठी परमात्म्यानं मला ह्या मृत्यूलोकामध्ये पाठवलेलं आहे, ह्या भूतलावरती पाठवलेलं आहे. मग आज आमच्या अवतार सिंग महाराज देखील सांगतात की बाबा रे, किडा होऊन अनेक जन्मी नाना दुःखे भोगियली, विंचू मंडक सर्प होऊनी विटंबना कैसी झाली. गाय म्हैस झालास कधी तू, गर्भवती झालास कधी, कधी झालाशी बदक कावळा, बगळा ही झालास कधी. रडत राहिला होता घाणीत विसरून आपले प्रभूचे नाम, अवतार गुरु भेटी घेई आता तरी पाहे निजधाम. अवतार मने गुरु भेटी घेई आता तरी पाहे निजधाम. वास्तविक पाहता अवतार सिंग महाराज म्हणतात की बाबा रे, कितीतरी किडा मुंगी विंचू मंडक म्हैस गाय कितीतरी जन्मामध्ये तू यातना भोगल्यात, परंतु त्या यातनेची तुला अजून देखील आठवण प्राप्त होत नाही. मग आज तुमच्या आमच्या जीवनामध्ये प्रत्येक वेळी हे साधू संत त्याच गोष्टीची आठवण करून द्यायला आले असतात की बाबा रे, की तुमच्या जीवनामध्ये सद्गुरूच्या चरणावर आल्यानंतर केवळ ते नाम अमृत प्राप्त होतं. आत्मा आणि परमात्म्याचे एक झाल्यानंतर त्या नामाचं महत्त्व कळतं. आणि ज्यावेळेस प्रत्येक वेळी समयाला अवतार झाले त्यावेळेस प्रत्येकानं बीज मंत्र दिला. मग आज वारकरी संप्रदायाच्या माध्यमातून रामकृष्ण हरी हा मंत्र जपला जातो, परंतु तुम्ही आम्ही विचार करत नाही हा मंत्र कुणी कोणाला दिला. मग आज त्यावेळेस बाबा चैतन्य महाराजांना संत शिरोमणी तुकाराम महाराजांना तो मंत्र दिला आणि त्या मंत्राच्या माध्यमातून त्यांचा भवसागर पार झाला. मग समयाला जो अवतार येतो त्यावेळेस प्रत्येक वेळी त्या साधकाला बीजमंत्र देत असतो आणि त्या बीजमंत्राच्या माध्यमातून प्रत्येक वेळी त्या साधकाचा भवसागर पार होत असतो.
परंतु आज त्या गोष्टीकडं माणसाचं लक्ष आज नाही आहे. त्याला वाटतंय की बाबा रे पूर्वीच्या साधू संतांना कोणती भक्ती केली. आज बीजमंत्राच्या माध्यमातून सुदीक्षा महाराज ब्रह्मज्ञान घेतल्यानंतर बीजमंत्र देतात की बाबा रे तुही नंकार मै तरी शरण हा मैनू बक्षलो, की हे परमात्मा मी तुला शरण आलोय आणि त्याच्या बदल्यामध्ये तू मला क्षमा कर. हा बीजमंत्र सुदीक्षा महाराज देऊन येणाऱ्या भाविक सज्जनांना तो भक्तीचा मार्ग सुखकर करून देतात. परंतु संपूर्ण जगामध्ये सर्वांचा उद्धार करीत आहेत. मग तुझ्या देवपूजा, व्रत, उपवास ह्या सगळ्या गोष्टी करत असताना प्रत्येक वेळी ज्या ज्यावेळेस अवतार झाले त्यांना त्यावेळेस देखील प्रत्येकाला तो अज्ञानाचा अंतरपाट बाजूला सोडून त्या परमात्म्याची अनुभूती करून दिली. म्हणून त्या हरिपाठामध्ये देखील सांगतात की भावीविना भक्ती, भक्तीविना मुक्ती, बळीविना शक्ती बोलू नये. मग वास्तविक पाहता भक्तीच्या माध्यमातून मला मुक्त अवस्था प्राप्त होण्यासाठी ज्यावेळेस ज्या मातेने ज्या मुलाला जन्म दिला त्याला वात्सल्य आपोआप निर्माण होतं, तसं देव पाहिला की आपोआप भाव तयार होतो. मग जगतवंदे जगद्गुरु तुकाराम महाराज देखील सांगतात की अरे काय रे दाटून होता वेडे देव आहे तुम्हा पुढे, अरे ज्याशी नाही पाटपुट करीत त्रिलोकाचा घोट, तुका गातो ना आम्ही तिथे नाही तुम्ही आम्ही. प्रत्येक वेळी साधू संतांना सांगितले की आमच्या जीवनामध्ये भवसागर पार करून गेलो, तुमच्या जीवनात त्या ब्रह्मज्ञानाच्या माध्यमातून त्या साधकाचं संपूर्ण जीवन सुंदर होतं. आणि त्यासाठी हे साधू संत सांगतात की बाबा त्या ब्रह्मज्ञानाच्या माध्यमातून तुझ्या जीवनामध्ये सुख प्राप्त करून घे. परंतु आज किती जरी साधू संत सांगत असले तरी दुसऱ्या बाजूने देखील सांगतात की अरे भाग्यवंता घरी भजन कीर्तन त्याची वाट पाहे रघुनंदन, अरे जगाच्या बाजारी सर्व काही मिळे परी न मिळे हे दुर्लभ हरीचे नाम, की हरीचं नाम जे सद्गुरूच्या माध्यमातून प्राप्त होतं हे दुर्लभ असतं. जे जे भाविक सज्जन अशा ब्रह्मनिष्ठ संत महात्म्यांना शरण जातात आणि शरण येण्याच्या बदल्यामध्ये ते बीजमंत्र दिला जातो आणि बीजमंत्राच्या माध्यमातून त्या साधकाचा भवसागर पार होत असतो. परंतु आज तुम्ही आम्ही विचार करत नाही. आम्ही सकाळपासून संध्याकाळपर्यंत प्रपंचाचा विचार करतो, माझ्या जीवनामध्ये भौतिक सुख किती प्राप्त होतील, माझ्या जीवनामध्ये ऐश्वर्य किती प्राप्त होईल. परंतु नेमकं मला हा भवसागर पार करून जाण्यासाठी मला नेमकं कोणतं कर्म करायचं आहे, मी कशासाठी ह्या मानव योनीमध्ये मला परमात्म्याने पाठवले, ह्या गोष्टीचं मात्र चिंतन करत नाही आहे. आणि त्या चिंतन करत नसल्यामुळं आज त्याच्या जीवनामध्ये दुःख, कष्ट, यातना कितीतरी वेळा दुःख कष्ट परमात्मा पाठवतो. परंतु आज बुद्धीच्या जोरावरती त्या गोष्टीला बगल देऊन तो ताकदीच्या जोरावरती त्या दुःख संकट आलेलं बाजूला सरतो आणि परत संसारामध्ये रममान होतो. मग आज तुमच्या आमच्या जीवनामध्ये ज्या परमात्म्यानं तुम्हाला ह्या योनीमध्ये पाठवलेलं आहे, मग वास्तविक आता इतका सुंदर मनुष्याचा देह कशासाठी घडवला. म्हणून जगतवंदे जगद्गुरु तुकाराम महाराज एक सांगतात, नाही घडविला नाही बैसविला आहे अवघा चैतन्याचा गाभा. अरे की चैतन्याचा गाभा आहे. वास्तविक आता परमात्म्याची निर्मिती स्वयं परमात्मा निर्माण झालेला आहे आणि त्याच्या माध्यमातून जे जे जीव मात्र त्यानं तयार केले त्या प्रत्येक 83,999,999 योनी हा भोग योनी आहेत आणि परमात्माची प्राप्ती करण्यासाठी मनुष्याची योनी निर्माण झालेली आहे. परंतु आजचा मनुष्य मात्र एकमेकाचे हेवेदावे, अनेक परस्परामध्ये वादविवाद ह्या गोष्टीमध्ये तो स्वतःला आनंदित मानतोय, त्याच्यामध्ये त्याला समाधान वाटतंय. परंतु इतका सुंदर मनुष्याचा दुर्लभ साधू संत सांगतात की दुर्लभ मनुष्य देह कष्ट पावलाशी दिला कुटुंबाशी कामभोग, ह्या कामवासनेमध्ये तो स्वतःचं आयुष्य बर्बाद करतोय. परंतु साधू संत सांगतात की बाबा रे की उठ उठ मानवा धरी गुरु पाया, नाही तरी जन्म तुझा जाईल वाया. की साधू संत सांगतात की बाबा रे की सद्गुरूचं चरण धर, उठ लवकर, आणि जर तू जर हे कर्म केलं नाही तर तुझा जन्म फुकट जाईल. मग आज प्रत्येक वेळी साधू संत जागा करायला येतात, परंतु मी झोपेचं सोंग घेतो. मग आज तुमच्या आमच्या जीवनामध्ये प्रत्येक वेळी संत महात्मा सांगतात की बाबा रे आज
एक दिवस काय होतं, एक मुलगा आणि वडील बाहेर काम करत असतात आणि सहज त्या मुलाला म्हणतात की बाबा रे, जरे बाळा आतल्या घरामध्ये त्या पेटीमध्ये एक डबी आहे, त्याच्यामध्ये परीस आहे, तो घेऊन ये. आणि ज्यावेळेस मग ते मुलगा जातो, ती पेटी खोलतो, डबी घेऊन येतो आणि वास्तविक आता डबी बघितली तर ती लोखंडाची होती. मग तुम्ही आम्ही विचार करूया, जर त्या डबी जर परीस असेल तर ती परिसाच्या माध्यमातून ती डबी लोखंडाची व्हायला पाहिजे होती, परंतु ती डबी लोखंडाचीच होती. आणि वास्तविक पाहता ज्यावेळेस त्या वडिलांच्याकडे डबी दिल्यानंतर मुलाने विचारलं की बाबा तुम्ही तर म्हणता याच्यात परीस आहे, मग ही डबी सोन्याची का नाही झाली? तर त्यावेळेस ती डबी उघडतात आणि वडील दाखवतात की बाबा ही परीस आहे, तो प्लास्टिकचं आवरण करून त्या डबीमध्ये ठेवलेला आहे. तसं हा मायेचा आवरण ह्या जीवात्म्यावरती अज्ञानाचं आवरण आहे, त्या माध्यमातून परमात्मा स्वरूप होत नाही. जसा डबीमध्ये परीस होता परंतु प्लास्टिकचं आवरण होतं, त्याच्यामुळे ते डबी सोन्याची झाली नाही. तद्वत हे ब्रह्म माझ्याबरोबर आहे, परंतु केवळ ते अज्ञानाचं ते अंधार माझ्या आजूबाजूला असल्यामुळं तुमच्या आमच्या जीवनामध्ये प्रत्येक वेळी ते अज्ञान माझ्या जीवनामध्ये हा भवसागर पार करून जाण्यासाठी कितीतरी यातना ह्या जीवात्म्याला भोगाव्या लागल्यात आणि इथून पुढे भोगाव्या लागणार आहेत. कारण न जाणता कोटेवरी साधने केली परोपकारी तरी मोक्षाचा अधिकारी होणारच नाही म्हणतात. मग आज तुमच्या आमच्या जीवनामध्ये किती जरी प्रयत्न केला बुद्धीच्या जोरावरती, कौशल्याच्या जोरावरती, तर हा परमात्मा प्राप्त होऊ शकत नाही म्हणतात. मग आज अवतार सिंग दुसऱ्या बाजूने सांगतात की अरे डोळे मिटोनी कैशी प्राण्या, गाढ झोप आली तुझला, जागा होऊन काम करू तू ज्या लागी जगती आला, गेला समय न येई हाती, अनुताप होईल अंती, या जगती तू आहे प्राण्या काही दिवसांचा अतिथी, मानवतन ही अतिदुर्लभ आहे, सहज मिळाले नाही तुझला, गर्भातून तू येता बाहेर विसरलास भगवंताला, निजरूपाची जाण न तुझला, गुरु करवी घे याची जाण, जाण तू वेड्या कोण हा स्वामी, ज्याने दिली तनमन प्राण, यमधर्माचा काय सांगशी, याचा थोडा करी विचार, अवतार म्हणे तो हाती आहे करी जीत किंवा तो हार. मग वास्तविक पाहता अवतार सिंग महाराज म्हणतात जिवंत आहे तोपर्यंत हार किंवा जीत ह्या गोष्टीचा तू अभ्यास कर. कारण सांगतात की डोळे मिटून प्राण्या, गाढ तुला झोप कसली आलेली आहे, ह्या मायेमध्ये तू झोपलेला आहेस. कारण कशासाठी तू ह्या जन्मामध्ये आला आहे. आणि ह्या गोष्टीचं आठवण संत महात्मे करत असतात की बाबा रे, हा दुर्लभ मनुष्य जन्म आहे. गर्भातून ज्यावेळेस तू बाहेर आईच्या गर्भवासामध्ये असताना परमात्म्याला तू वचन दिलं होतं की बाबा रे, गर्भातून येता बाहेर विसरलास भगवंताला. कारण परमात्म्याला विसरलास का, तर ही मायेचा वारा लागला त्याच्या माध्यमातून. मग वेळा माणसा, तू ज्या परमात्म्यानं तन मन धनी ह्या सगळ्या गोष्टी तुझ्या जीवनामध्ये प्राप्त करून दिलेल्या आहेत, त्या गोष्टीचं तू भानावरती ये. आणि जोपर्यंत त्या गोष्टीची प्राप्ती करून घेणार नाही तोपर्यंत तुमच्या आमच्या जीवनामध्ये आज जे सुख साधू संतांना प्राप्त करून घेतलं ते प्राप्त तुमच्या आमच्या जीवनामध्ये प्राप्त होऊ शकत नाही. म्हणून अवतार सिंग दुसऱ्या बाजूने देखील सांगतात की अरे सूतधारा आणि नाती गोती, मावळती आहे छाया, धनलोल तन महान माड्या, मिथ्या ही सारी माया, काळमुखी हे पडेल सारे, जे जे आले या जगती, आपल्या ज्या श्वासांना म्हणती हक्क तुझा ना त्यावरती, एक वेळ पाहून घे प्रभूला याची महिमा गाई, अवतार म्हणे ऐशा भक्तांना 84 फिरणे नाही, अवतार म्हणे ऐशा भक्तांना 84 फिरणे नाही. आमच्या अवतार सिंग महाराज सांगतात की बाबा रे, ज्याने हे दुसऱ्या बाजूने जगतवंदे जगद्गुरु तुकाराम ज्याने हे दिल्या घेतल्याच्या अंतकाळी चे कोणी नाही, झाळे ही शक्ती पळती बायल पोरे, नाशिले घर थुंकून या, तुका म्हणे अरे तुझे नव्हतेच कोणी एक चक्कर पाणी वाचून या. की परमात्म्या वाचून तुझं जगामध्ये कोणच नाही, हे अवतार सिंग महाराज देखील सांगतात आणि जगतवंदे जगद्गुरु तुकाराम महाराज देखील सांगतात. मग साधू संतांचा इतका मोठा दाखला प्रत्येक वेळी युगानुयुगे संत महात्मे भूतलावरती आले आणि आज केवळ प्रत्येक साधू संतांना तो इशाऱ्याच्या माध्यमातून की बाबा ही माया
भ्रमित करते तुला आणि त्या मायेच्या माध्यमातून तुला एक दिवस ती फसवून तुला 184 योनीमध्ये भटकायला लावणार आहे. मग आज प्रत्येक वेळी आज तुमच्या आमच्या जीवनामध्ये दुसऱ्या बाजूने अवतार सिंग माणसा सांगतात की एक ज्योती निर्मित हे सारे, सर्व पसारा त्याचा हा, एकाने या सर्व व्यापेले परी याहून हा न्यारा. कारण हेच नाम प्राप्त जगतवंदे जगद्गुरु तुकाराम महाराजांना प्राप्त झालं. त्यावेळेस त्यांच्या जीवनामध्ये वैराग्य प्राप्त झालं की जगामध्ये आपलं कोणच नाही आहे. ज्यावेळेस संकट दुःख कष्ट ज्यावेळेस येत होती त्यावेळेस त्यांची पत्नी अनेक विनवणी करायची की महाराज तुम्ही असं जर प्रपंचावरती तुळशीपत्र ठेवलं आणि वास्तविक पाहता जर असं आमचं कसं होणार. तर त्यावेळेस त्यांच्या जीवनामध्ये त्यांना परमात्म्याची जाणीव झाली होती, तो प्राप्त झाला होता. तर ते एकच स्पष्ट त्या स्वतःच्या पत्नीला सांगत होते की बाबा रे, जगाचा पालन पोषण करणारा हा परमात्मा आहे, तो विठ्ठल आहे, तो निर्गुण निराकार आहे, तो सगळ्यांचं रक्षण करतो. तर माझी बायका मुलं ह्यांचं रक्षण का नाही करणार. केवळ आपण हरिचिंतन करूया, नामस्मरण करूया. जे परमात्म्यानं जे आपल्याला नाम दिले त्या नामाच्या माध्यमातून आज तुमच्या आमच्या जीवनामध्ये ते नाम प्राप्त करून घेऊया. कारण वास्तविक पाहता ज्यावेळेस श्री हनुमंतरायानं सांगितले की बाबा रे, प्रभू रामचंद्रांना सांगितलं की बाबा रे, तुम्ही अयोध्येचा उद्धार करू शकता, परंतु तुमचं जे नाम आहे ते नाम जगताचा उद्धार करू शकतं त्या नामाच्या माध्यमातून. इतकं नाम श्रेष्ठ आहे. मग आज नाम घेता वाया गेला ऐसा कुणी ऐकेला, साधू संत म्हणतात की नाम ज्यानं घेतलं परमात्म्याचं तो वाया गेलेला नाही आजपर्यंत. आणि तोच भाव प्रत्येक साधू संतांना विचाराच्या माध्यमातून गीताच्या माध्यमातून तो प्राप्त करून घेतला. आज तुम्हाला प्रश्न पडत नाही आहे की परमात्मा कसा आहे, त्या परमात्म्याची अनुभूती कशी प्राप्त होईल. ते परमात्म्याचं नामस्मरण साधू संतांना कोणतं केलं, सद्गुरूनं कोणता बीज मंत्र दिला, ह्या गोष्टीचा डोळसपणे विचार करत नाही. आज एक ठिकाणी त्यावेळेस आमचा प्रवास चालू होता आणि गाडीमधून प्रवास करत असताना सहज शाळकरी दोन तीन मुली उभ्या होत्या आणि सहज त्यांना हात केल्यानंतर आम्ही त्यांना गाडीमध्ये घेतलं. आणि गाडीमध्ये घेतल्यानंतर त्यातल्या एका मुलीनं सांगितलं की बाबा रे, की हा फोटो कोणाचा लावला आहे. त्यावेळेस सद्गुरू माताजींचा, सद्गुरू महाराजांचा फोटो होता. तर म्हणजे सद्गुरू महाराजांचा हा फोटो आहे की म्हणले हे सद्गुरू महाराज काय असते. ती लहान मुलगी होती की म्हणले आपला सद्गुरू जीवनामध्ये आल्यानंतर आपल्याला ईश्वराची प्राप्ती होते, देवाची प्राप्ती. ते ती मुलगी म्हणते ती कशी प्राप्ती होते. म्हणजे सद्गुरूच्या चरणावरती आज शरण गेल्यानंतर शरण जाण्याच्या बदल्यामध्ये परमात्म्याची प्राप्ती होते. मग म्हणले तुमच्या सद्गुरूच्या भक्तिमार्गामध्ये मला तो परमात्मा प्राप्त होईल का. जो सद्गुरू तुमच्या जीवनामध्ये आला आहे त्यानं सांगताय की देवाची प्राप्ती करून दिली. मग त्यावेळेस त्या मुलीला आम्ही सांगितले की बाबा रे, जसं आईवडील तुला सांगतात की बाबा रे, ज्या गोष्टीवरती तू विश्वास ठेवते डोळे झाकून, त्याप्रमाणे सद्गुरूवरती शास्त्राच्या माध्यमातून ग्रंथांच्या माध्यमातून परमात्म्याचं त्या ग्रंथाच्या माध्यमातून वर्णन केलेलं आहे. जसं त्या मुलीला आम्ही सांगितलं की बाबा रे, आज तू शाळेतून गेल्यानंतर घरी गेल्यानंतर तुला कसं वाटतं. तर म्हणले आनंद वाटतो, आपल्या घरी आल्यानंतर निवांतपणा वाटतो. तसाच म्हणले सद्गुरूचं नाममंत्र परमात्म्याची अनुभूती साक्षात्कार प्राप्त झाल्यानंतर, देव पाहिल्यानंतर आपल्याला ते सुख प्राप्त होतं की बाबा रे, की आपल्याला आता ह्या सुखाच्या गावाला आज ना उद्या कधी जरी वेळ आली तरी परमात्म्याची प्राप्ती झाल्यानंतर आपल्याला ह्या परमात्म्यामध्येच जायचं आहे, आपला प्रवास तिथं थांबणार आहे. ह्या गोष्टीची अनुभूती झाल्यानंतर त्याचं जीवन सुखकर होतं. मग त्या मुलीनं सांगितलं ठीक आहे, तुमच्या सत्संगाला मी देखील येऊन या परमात्म्याची प्राप्ती करून घेईल. मग आज एवढ्याशा लहान मुलीला जर तो प्रश्न पडला की बाबा तो सद्गुरू काय, परमात्मा काय, देव काय, आणि जोपर्यंत तुमच्या आमच्या जीवनामध्ये की जगतवंदे संत नामदेव महाराज देखील सांगतात की देव जवळी अंतरी भेट नाही जन्मभरी, मृग नाभीचा परिमळ परी धुंडे रानुवळ, ऐशी भ्रांती जाईल केव्हा गुरुकृपा होईल तेव्हा, आणि गुरुकृपा झाल्यावरी ब्रह्मशिष्टी दिशे सारी. की संत नामदेव महाराज विठ्ठलाची भक्ती आयुष्यभर केली, परंतु ज्यावेळेस प्राप्ती झाली त्यावेळेस निर्गुण निराकार ईश्वर प्राप्त झाला. आणि त्यांनी त्याच्या माध्यमातून आज केवळ महाराष्ट्रात तर भाविक सज्जनांचा उद्धार केला. कीर्तनाच्या माध्यमातून
विचारांच्या माध्यमातून, परंतु तेच कार्य करत असताना त्यांनी पेशावर पाकिस्तानमध्ये जाऊन देखील त्या परमात्म्याचा डंका वाजवला. त्या परमात्म्याची प्राप्ती अनेक भाविक सज्जनाला प्राप्त करून दिली. आणि तोच केवळ कार्य आज नामदेव महाराजांना पंजाबमध्ये दिलं. पंजाबच्या माध्यमातून आज गुरु कानसिंग महाराज आणि कानसिंग महाराजच्या माध्यमातून अवतारसिंग महाराज आज अशा संत महात्म्यांना त्या ब्रह्मज्ञानाची प्राप्ती झाली. आणि आज निरंकारी मिशनमध्ये, निरंकाच्या यज्ञामध्ये आज तेच नामदेव महाराजांचं कार्य पंजाबच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्रभर साधू संतांची भूमी इतकं सुंदरपणे वाटलं जातं आहे की बाबा रे, आज तुमच्या आमच्या जीवनामध्ये ज्या गोष्टीसाठी, सुखासाठी की सुखा लागिशी करीशी तळमळे ती पंढरीशी जाई एक वेळा रे, एक वेळ पंढरीशी जाती अवघाची सुखरूपशी जन्मजन्मींचे दुःख विसरशी. की साधू संत सांगतात की ज्या पंढरीला तू गेल्यानंतर जन्मजन्मींचं दुःख विसरलं जातं. ती देही पंढरी, आत्मा हा पांडुरंग, ह्या गोष्टीचं ब्रह्मा साक्षात्कार सद्गुरूच्या माध्यमातून तुम्हाला करून दिला जातो. आणि आज आमच्या जीवनामध्ये प्राप्त झाला आहे. म्हणून ती वाटतं की बाबा रे, जे भाविक सज्जन भक्ती करतात, व्रताच्या माध्यमातून, उपवासाच्या माध्यमातून, वारीच्या माध्यमातून, तीर्थाच्या माध्यमातून, अनेक प्रकारच्या माध्यमातून भक्ती करतायत, आम्हाला प्राप्त झालं, त्या भाविक सज्जनाला देखील प्राप्त व्हावं म्हणून अनेक ठिकाणी, गावामध्ये, गल्लीमध्ये, बोळामध्ये, शहरामध्ये अनेक असे संत महात्मे निरंकारी सत्संगाच्या माध्यमातून कार्यक्रम घेतात. केवळ त्यांच्या जीवनामध्ये परमार्थ प्राप्त झाले, त्यांचं जीवन सुखकर झाले, ते सुख राहिलेल्या भाविक सज्जनांच्या जीवनामध्ये प्राप्त व्हावं असं त्यांचा एक भूक असते, भाव असतो. तर सद्गुरुदास अरदास करेल की जेही सज्जन तुमच्या दर्शनापासून, आत्मसाक्षात्कारापासून वंचित असतील, त्या भाविक सज्जनांना त्या परमात्म्याची प्राप्ती करून त्यांचा देखील भवसागर पार करून न्या. प्रेमाने बोला, दन्नंकारजी.